विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते। विश्वात्मके देवे येने वागयज्ञे तोषावे तोषोणिमगद्यावे पसाय दान हे उद्धारा लागी धरिला अवतार या न्यायानं गेली अनेक शतकं संपूर्ण जगाला सोपा भक्तिमार्ग दाखवणारे महान संत या आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले। संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली, शांतीसागर श्री एकनाथ महाराज, तर वैराग्य संपन्न श्री तुकाराम महाराज इत्यादी सर्व संतांनी आपल्या वाङ्मयातून तसंच कृतीतून सर्व समाजाला भक्तीचा आणि विश्वबंधुत्वाचा मार्ग दाखवला। श्री क्षेत्र आळंदी इथल्या वारकरी शिक्षण संस्थेतून ज्ञानसंपन्न होऊन बाहेर पडलेले, केवळ समाज प्रबोधन हेच व्रत घेतलेले प्रसिद्ध काव्यतीर्थ आचार्य वेदांत वाचस्पती श्री जगन्नाथ महाराज पवार गेली अनेक वर्ष संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील अन्य प्रांतातही आपल्या प्रबोधन रूपी कार्याचा एक आगळा वेगळा ठसा उमटवित आहेत। वेदांतासारखा गहनीय विषय विनोदपूर्ण आणि हृदयस्पर्शी करण्याची त्यांची हातोटी अद्वितीय आहे। संस्कृत वाङ्मय आणि संत वाङ्मय यांचा संगम त्यांच्या ओघवत्या वाणीत आढळून येतो। परमपूज्य श्री जगन्नाथ महाराज यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्रात जे काही संस्मरणीय कार्य घडून आलंय त्यातलं ठळक उदाहरण आहे श्री क्षेत्र देवगिरी अर्थात दौलताबाद येथील श्री संत जनार्दन स्वामी, श्री दत्तात्रेय आणि श्री एकनाथ महाराज स्मारक मंदिराची उभारणी। अशी अनेक कार्य महाराजांच्या प्रेरणेनं आणि समाजाच्या सहकार्यानं पार पडलेली आहेत। आज आपण पूजनीय हरिभक्त परायण श्री जगन्नाथ महाराज पवार यांच्या विद्वत्ता प्रचुर, रसाळ, हृदयस्पर्शी आणि प्रभावी वक्तृत्वाचा लाभ घेत भक्तिरसात न्हावून निघूया।
श्री शंकराचार्य मठास्य पद्मपादंच हस्तामलकं. उपनिषद वाग्यज्ञाला सुरुवात होत आहे. तर सकाळी बाबांच्या कीर्तनाने या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि आता प्रत्यक्षात आपल्या वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण वेदांत वाचस्पती अण्णा उर्फ जगन्नाथ महाराजी पवार यांच्या आपल्या मुखातून आपल्याला ही अमृतमय वाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर हे सर्व साधक जिज्ञासू महाराज मंडळी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, कारण अगोदरच घोषित झालेलं आहे. आणि पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. ओम शांती शांती शांती. ईशावास्य उपनिषदाचा शांतीपाठ आपण वाचलेला आहे. या उपनिषद वादयज्ञास प्रारंभ करण्यापूर्वी ज्या अलंकापुरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानराजांच्या राजधानीमध्ये आपण हा ज्ञानेश्वर उपनिषद वादयज्ञ सुरुवात करत आहोत. या वादयज्ञाचं वैशिष्ट्य विविध अंगाने सांगता येण्यासारखं आहे. त्यातला प्रमुख भाग या उपनिषद वादयज्ञाला जो एक विशिष्ट परिसस्पर्श लाभलेला आहे. औपनिषदीय ज्ञान या ज्ञानाचा प्रकाशही ज्या महात्म्यांच्या प्रसादातून प्राप्त होत असतो त्या महात्म्यांच्या मांदियाळीमध्ये अलीकडील शतकात ज्यांची गणना करता येईल असे परमपूज्य श्री किसनगिरी बाबा यांचा जन्मशताब्द महोत्सव किंवा जन्मशताब्दी महोत्सवी वर्ष आणि त्याचा अंतर्भाव या वाग्यज्ञामध्ये झाल्यामुळे तत्वतः अगोदरच त्याची पूर्णता आणि विशेषता एक प्रकारची वाढली. उपनिषद वादयज्ञ अर्थात उपनिषदावरील ही प्रवचने म्हणा किंवा उपनिषदाचा सार्थ शब्दार्थ रूपी अर्थ जन्मशताब्द महोत्सवाच्या निमित्ताने बाबांचा उल्लेख आपण केला. त्या मंडळींचं स्थान औपनिषदीय दृष्टीतून ज्ञानराज माऊलींनी कथन करून ठेवलेलं आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊन मुक्त अनुष्ठाने जगना देत वरी. मग त्या भक्तीच्या वाटेने मग कर्माच्या वाटेने अथवा ज्ञानाच्या वाटेने अनुष्ठानाने जे जगालाही देतात आपण तर स्वागत करतात आत्मगत करतातच. महाराष्ट्राच्या संतांच्या परंपरेचं वैशिष्ट्य हेच आहे की आपण मिळवलंही जन्मजन्मांतरीचा प्रयत्न करून मिळवलं, अभ्यास करून मिळवलं, साधना करून मिळवलं, श्री गुरु अथवा देवाची कृपा संपादन करून मिळवलं. पण जे मिळवलं ते साध्या सोप्या वाटेने जगाला एक प्रकारे दिलं. आणि म्हणून हा उपनिषद वादयज्ञ एका अर्थाने थोडा सणांतर अशा स्वरूपाचा वादयज्ञ ठरतोय. किंवा ज्यांचा हा जन्मोत्सव किंवा जन्मशताब्द महोत्सव आहे त्यांच्या चरणात केलेलंच आहे की ज्यांच्या दरबारामध्ये हा सोहळा एक प्रकारे प्राप्त. निर्वचन अथवा त्या शब्दांचं चिंतन आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये
घनता आहे. हा ईश्वरी संकेत मानावा, नियतीचा संकेत एक प्रकारचा मानावा. पण आळंदी क्षेत्रामध्ये हा नाविन्यपूर्ण, अद्वितीय, अलौकिक, अपूर्व अशा स्वरूपाचा आहे इतिहास या निमित्ताने वाढण्याचा घडतो आहे. संबंधी या प्रसंगी प्रकरण करणं उचितच एक प्रकारे ठरणार आहे. उपनिषदाच्या अक्षरातील अर्थ तस्येते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मना यस्य देवे परा भक्ती यथा ह्यर्था. ज्यांची देव आणि त्याप्रमाणे श्री गुरुवरच ही ज्यांची परम श्रद्धा असते त्यांनाच सांगितलेल्या अर्थात या फार मोठ्या विषयाला आपण एक प्रकारे स्पर्श करत आहोत. कवी कुलगुरू कालिदासाच्या भाषेतच बोलायचं झालं, तिने एखादा पंगू पर्वताच्या शिखरावर जाण्याची इच्छा करतो, ही जसं त्याचं एक प्रकारचं धाडस ठरेल तशाही प्रकारचं हे धाडस आहे. परंतु या देशात आणि या संस्कृतीमध्ये आणि आपल्या जीवनामध्ये एक धैर्याचा आधार मोठा आहे की पंगुम लंघयते गिरी. पर्वतावर पांगळ्या माणसाला चढता येणं तसं शक्य नाही, पण पांगळी माणसं सुद्धा चालणाऱ्या माणसापेक्षाही पर्वताच्या शिखरावर चढून खाली येतात. अशी ही विज्ञानाची फार मोठी मोठी साधनं आता काय झालेली निघाली. कुठे कुठे खांद्यावर घेण्याच्या काय डोली म्हणतात त्याला, डोली म्हणतात. आता विज्ञानाच्या साधनाने आणखी दुसरी साधनं निघाली. यात्रेला जात असताना घरून निघणारी माणसं जी पायाची आहेत त्यांना तितकी काळजी नसते, पण ती थोडी पंगू आहे की मग आम्ही पर्वत कसा चढणार, वर कसे जाणार, अमुक कसे जाणार. पण ते जसे जसे तिथे जवळ येतात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की पाय ज्यांचे चांगले आहेत त्यांच्यापेक्षा पांगळी माणसं त्यांच्या अगोदर जाऊन खाली येतात. त्याचं एकच कारण आहे त्यांना मिळालेला आधार. त्याप्रमाणे एक असे आधार तेनेच बोले मी सधू. श्री गुरु तरी ज्ञानदेव म्हणे. श्री गुरु, तेव्हा त्या श्री गुरूंच्या सहाय्यानेच आपल्याला हा पर्वत चढणं शक्य जरी नसलं तर पर्वताच्या पायथ्याशी फिरण्याचा यथामती यथाशक्ती अशा रीतीने प्रयत्न करायचा आहे. आणि त्यातील ईशावास्य उपनिषद तशी ही 10 उपनिषद म्हणून प्रसिद्ध आहे. प्रस्थानत्रयीमध्ये जी प्रस्थानत्रयीचा निर्देश केला जातो तो निर्देश ब्रह्मसूत्रे, दशोपनिषदे आणि गीता मानली. पण दशोपनिषदे आहेत म्हणून उपनिषदे मुळात 10च आहेत असं मात्र नाही. उपनिषदे अनंत आहेत मुळात, असे अनेक उपनिषद आहेत. परंतु त्यातील 10 प्रमुख आहेत. निवडक अशा रीतीने ती 10 एकत्र करण्याचा प्रयत्न आपल्या ऋषी मुनींनी आणि पूर्वजांनी एक प्रकारे केलेला. जेव्हा अफाट अमर्याद अनंत वस्तू उपभोगणं अशक्य असतं तेव्हा तीच वस्तू मर्यादित करून उपभोगण्याला योग्य आपण करण्याचा प्रयत्न अशा रीतीने करत असतो. ती जेवढी आहे जशी आहे तेवढीची तेवढी उपभोगता येणारच नाही. उपभोगता येणार. एरवी जी वस्तू महान आणि श्रेष्ठ असते ती सर्वांच्या उपभोगासाठीही असते आणि ती सिद्धही असते. श्रेष्ठाचं श्रेष्ठत्व म्हणजे केवळ मोठेपणात नाही, तिला उपभोग्य बनावंसं वाटलं पाहिजे की मला लहानांना लहान उपभोग माझा झाला पाहिजे. पण हे सगळं जरी खरं असलं तर ज्याला उपभोग घडवायचा आहे त्याची शक्ती मर्यादित आहे.
आणि म्हणून अशा रीतीने ही मर्यादा अनंत अगाध अशा सागरातून जर ही भौतिक प्रक्रिया आपण जर बघितली, भौतिक प्रक्रिया, ती प्रक्रिया आपल्या हाताला किंवा आपल्या मुखाला लागलेला पाण्याचा तो ग्लास त्याला एकच त्याला नव्हे, तो त्याला एकच असा रीतीचा आहे. तिथं मनुष्य घट 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 ते पाणी पितो आहे. पण त्या पाण्याच्या कार्यकारण भावाने जर तो मागे 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 गेला तर तो कोठे थांबेल. आपण मागे मागे जाणं किंवा विचार करण्याच्या भानगडीत एवढ्याच करता पडत नाही की विचार करून फारसा उपयोगच नाही. आणि विचार न करता ही पाण्याचा त्याला प्यायला जर मिळतो तर विचार करण्याची गरज नाही. पण हा पाण्याचा ग्लास, या ग्लासमध्ये या प्याल्यामध्ये आलेलं पाणी थेट समुद्रातून आलेलं आहे. थेट समुद्रातून आहे. ही जाण प्रत्येक मनुष्याला होत नाही. आणि मला तर वाटतं नुसतं पाणी पितो म्हणून तहान भागवी नाही एवढंच काम त्या पाण्याकडनं होतं. तहान भागली, गरज भागली. पण हे पाणी आलं कुठून हे जर त्याने जाणलं तर जीवनामध्ये त्याच्या सुखाची तहान देखील, पाण्याची तहान भागवायची की सुखाची तहान भागवायची, वस्तूच्या उपभोगाने पाण्याची किंवा तात्पुरती गरज भागत असते. तर कारणाचा शोध घेतल्याने, अधिष्ठानाकडे गेल्याने आपल्या सुखाची ही तहान एक प्रकारची भागत असते. आणि म्हणून ही एक फार मोठी प्रक्रिया आहे. उपनिषदे ही प्रक्रिया आहे. 10 उपनिषदामध्ये ती बांधलेली ही उपनिषद. पण मुळात ही उपनिषद ज्या वेदातून आलेली आहे तो वेद कितीतरी मोठा. आपण जी विष्णू सहस्त्र नाम विवरणाचा ग्रंथ मला लिहित आहोत त्यामध्ये आरंभात प्रास्ताविक मध्ये असं सांगितलं गेलं की वेद तशी ही गाय आहे. वेद गाय आहे तर उपनिषदे त्या गायीचं निघालेलं दूध. गायीचं एवढं मोठं शरीर, त्या शरीरात असलेली छोटीशी तिची ती कास आणि तिथं त्यातून निघालेलं 2-5 लिटर अशा तिचं दूध. 2-5 लिटर मी पूर्वीच म्हटलं, आता 5-50 लिटर एका गाईचं दूध किती निघू शकतं? 5-50 लिटर. मात्र त्या दुधात प्लस एवढा असतो की 5-50 माणसाची शक्ती जरी एकत्र केली तरी त्या दुधाच्या शक्तीचं दर्शन होऊ नये. निकष वाढलेली संख्या भरपूर आहे तर थोडस ते दूध आहे. उपनिषद हे दूध आहे आणि त्या दुधाचंही मंथन करून काढलेलं लोणी श्रीमद भगवद्गीता. आणि त्या श्रीमद भगवद्गीतेच्या कडसलेलं त्या लोण्याचं कडसून तयार केलेलं तूप म्हणजे आणि विष्णू सहस्त्रनाम. त्या लोण्याचं कडसून काढलेलं तूप विष्णू सहस्त्रनाम आहे. आणि त्या सहस्त्रनामाच्या तुपामध्ये तळून घोळून तयार केलेले पक्वान्न म्हणजे आपली संतता. सगळी संतता तशी आहे. आणि म्हणून या उपनिषदाचं स्थान ज्ञानेश्वर महाराजांनी उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे ये मुगटी सुगंधे शोभती. पुढे 13व्या अध्यायात उपनिषदाकडे न वचे. पूर्ण आयुष्यामध्ये ज्याने उपनिषदाकडे पाहिलं नाही, ऐकले नाही, वाचले नाही तर ते एक अज्ञानाचं एक प्रकारचं लक्षण मानलेलं आहे. तेव्हा मराठी अक्षरातून महात्म्यांनी, आपल्या संत महात्म्यांनी जी अक्षर ब्रह्माची ओळख तुम्हाला सर्वसामान्यांना करून दिली तीच अक्षर परब्रह्माची प्रत्यक्ष
प्रत्यक्ष ओळख करून देणारी संस्कृत भाषेतील ही उपनिषदाची संपत्ती, ही उपनिषदाचं एक प्रकारचं वैभव आहे. आणि म्हणून यातील एक एक शब्द देखील आपल्या आत्यंतिक कल्याणाला कारणीभूत व्हावा एवढा तो महत्वाचा आहे, एवढा तो मूल्यवान अशा स्वरूपाचा आहे. आणि म्हणून असं हे जे दशोपनिषद हा जो समूह आहे यातील ईशावास्य उपनिषद हे पहिलं उपनिषद. तसे फार श्लोक नाहीत या उपनिषदाला, जवळजवळ 18 श्लोकांचंच हे उपनिषद आहे. आणि त्यातील हा शांती पाठ आहे. शुक्ल यजुर्वेदाच्या 39व्या अध्यायाचा जो कर्मकांडाचा निरूपणाचा भाग आणि त्याच कर्मकांडातील अंतिम भाग जो आहे तो हा ज्ञानाचा भाग त्या ठिकाणी आला. आणि त्याच ज्ञानकांडाचं निरूपण म्हणजे या ईशावास्य उपनिषदाचं निरूपण. आता एक मुद्दा जाता जाता तेवढाच आपण सांगून मध्ये ठेवलो पाहिजे की श्रीमद भगवद्गीता आणि त्यानुसार ज्ञानराज माऊलींचा ग्रंथ यानुसार उपनिषदाचा अर्थ आपल्या मराठी मायबोलीच्या हातामध्ये केव्हाच येऊन गेलेला. प्रश्न एवढाच आहे, हा कोठून बघायचा आहे. जे आपल्या हातात आलं, मगाशी म्हटल्याप्रमाणे पाण्याचा ग्लास, पाण्याचा तांब्या आपल्या ओठाशी लागलेला आहे, तो लागायचा आहे असं एक प्रकारचं नाही. फक्त एवढंच आहे, हा आला कुठून, हे पाणी मिळालं कुठून, याची कल्पना जाण फारशी नसते. त्या शहरामध्ये तर जे पाणी येतं ते नळातून येतं, त्यामुळे ते नळाचंच आहे अशी पक्की समजूत पिणाऱ्याची असते. नळ आला का, नळ गेला का, हीच त्यांची भाषा असते. नळ पाहिजे, घरात नळ पाहिजे. भाडेकऱ्यांनी घर मालकाला सांगितलं आम्ही भाडं भरपूर देतो, चांगल्या खात्यात नोकरीला आहोत, त्यामुळे भाडं अधिक गेलं तरी हरकत नाही, तिकडून खायचं इकडे द्यायचं एवढा घरात 24 तासाचा नळ पाहिजे. मला अशिक्षित होतात. आपल्याकडे अशिक्षित माणसं घर बांधत असतात, सुशिक्षित माणसं त्या भाड्याने राहत असतात. तेव्हा असं अशिक्षित म्हटलं 24 तासाचा दळ नक्की आहे आमच्या घरात, नक्की आहे, ठरलं, भाडं दिलं. दुसऱ्या दिवशी 24 तासाचा नळ असल्यामुळे सकाळी उठण्याचं काही कारणच नाही, उठू तेव्हा पाणी भरू अशा प्रकारची स्थिती. कुठं तास 2 तास उशिरा उठले, उशिरा उठले गेले, त्याकडे पाणी तुटी खोलून पाहिली, पाहतो तर अव्यक्त निराकार अशा पाण्याचा पत्ता नाही. संतापला तो अधिकारी मनुष्य, पाहिजे तेवढं पैसे दिले, पाणी का नाही. पुन्हा धावत तो तिकडे गेला घर मालकाचा, तो दुसऱ्याच गेले राहत होतो. असं नाव तुम्ही पाणी नळ आहे म्हटलं, 24 तासाचा नळ आहे, पण तिथे पाण्याचा पत्ता नाही. तो म्हटला नळ 24 तासाचा आहे, पाणी 2च तास येतं, तुम्ही तरी काय करू. नळ म्हणजे पाणी नाही, नळाचं पाणी हे कुठलं आहे. उपनिषदाचं चिंतन एवढ्यासाठी करायचं आहे की आपल्या ज्ञानेश्वरी गाथा भागवतादी ग्रंथात आलेले अर्थ कुठून आहे, कुठून आहे त्याचा शोध या उपनिषदादी ग्रंथाच्या द्वारा आपणास एक प्रकारे लागणार आहे. आणि मग आपल्या संतांचंही महात्म्य आपल्याला कळेल की या संत महात्म्यांनी कोठून आणि कोणत्या प्रयत्नाने आणि आपल्यापर्यंत हा अर्थ आणून ठेवलेला एक प्रकारचा आहे. या दृष्टीने याचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून या ईशावास्य उपनिषदाच्या शांतीपाठामध्ये, शांतीपाठ त्याचा सरळ अर्थ आहे की निवृत्ती पाठ. शांती शब्द आपण शांत या अर्थाने एक प्रकारचा वापरतो, पण उपनिषदामध्ये तो शांती शब्द निवृत्ती, नाश. आता त्या दुःखाची शांती झाली, शांती झाली म्हणजे समाप्ती झालेली आहे. आणि ती शांती 3 प्रकारची मानावी लागते आपल्याला. ओम शांती शांती शांती. त्यामध्ये ओम हे परमात्मा वाचकच नाम आहे आणि तोच शांत स्वरूप आहे की ज्यामध्ये आध्यात्मिक दुःख नाही, ज्यामध्ये आधी भौतिक दुःख नाही आणि ज्यामध्ये आधी दैविक. 3 प्रकारची दुःख, त्रिविध दुःखे आपण म्हणत आहोत. आणि म्हणून 3 प्रकारची ही शांती. पण
या अशा प्रकारची त्रिविध शांती केव्हा पदरात पडेल की जेव्हा हे जगत अनुभवाला येणार आहे, हे जगत ते ब्रह्मस्वरूपच आहे असा सिद्धांत, अशी अनुभूती आपल्या जीवनात येऊ शकेल. आणि तेच सांगणारा हा मंत्र आहे, ओम पूर्णम अदहा. अदहा म्हणजे ते परब्रह्म, अदहा ते परब्रह्म. आपल्या भांडवलकरांच्या पुस्तकामध्ये तत् स किंवा अहम अशी जी सर्व नामे शेवटी आलेली आहे त्यातली ही रूपं आहे अदहा इदम. त्या दृष्टीनं तेव्हा ते परब्रह्म ओम पूर्ण सच्चिदानंद स्वरूपात पूर्ण आहे आणि ते पूर्ण आहे. तर त्या पूर्ण परमात्मा स्वरूपावर आधारलेलं, त्या पूर्ण परमात्मा स्वरूपापासून प्रकट झालेलं हे जगत देखील तितकंच पूर्ण. हे पूर्ण कारणाचेच भाव कार्यात येतात हे सांगण्याची आवश्यकता नाही. साखरेच्या द्वारा केलेली पक्वान्ने ही तितकीच गोड असणार, कारण साखर गोड आहे. तसं परब्रह्म पूर्ण आहे तर हे जगतही पूर्ण आहे. म्हणून पूर्णम इदम आणि पूर्णम उदच्यते. त्या पूर्णातूनच या पूर्णाचा अशा रीतीने ते पूर्ण प्रकट होत असतं, उत्पन्न अशा रीतीने होत असतं. आणि आपणही याकरता त्या पूर्ण आदाय पूर्णातूनच पूर्णाला बाहेर काढायचा आहे, निर्णय करायचा आहे, विचार करायचा आहे. आणि पूर्णमेव अवशिष्यते. आणि पूर्णातून पूर्ण जरी बाहेर काढलं तर शिल्लकही निश्चितपणे ते पूर्णच एक प्रकारे राहतं. असा अपूर्ण जीवनाचा पूर्ण जीवनाशी जेव्हा अनुभवाच्या अंगाने संबंध येतो तेव्हा त्याचं जीवन पूर्ण होतं. आणि मग त्याच्या जीवनात शांत ओम शांती 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 तीनही प्रकारची शांती त्याच्या जीवनामध्ये प्राप्त अशा रीतीने होते. काय गिळवणी ज्ञाते ज्ञाता ज्ञान ही मागवते, गिळे काय हरपे ते निरुते शांतीचे. ते शांतीचं स्वरूप आहे, ती शांती इथे प्राप्त होते. अर्थात असं आता पूर्णातून पूर्ण वजा कसं करायचं आहे, पूर्णातून पूर्ण जाणायचं कसं आहे, त्याच तपशिलाचा आरंभ या ठिकाणी मोठा गोड होतोय की या ईशावास्य उपनिषदाला पूर्व इतिहास कर्मकांडाचा आहे. मागे म्हटलंच त्याने की सर्व कर्मकांडाधिकाचं वर्णन केलं. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जेथे जेथे ज्ञान योगाचं वर्णन येईल तेथे अगोदर कर्मयोग वर्णन त्या झालेलाच पाहिजे. कर्मयोग होऊन गेल्याशिवाय ज्ञान योगाला अर्थ येऊ शकत नाही, अर्थच प्राप्त होतो. बारशाला जायचं म्हणजे त्याच्या आईवडिलाचं लग्न झालेलंच पाहिजे, गृहीतच धरावं लागतं. मुलाच्या बारशाला जायचं ना मग ते त्याच्या आईवडिलाचं लग्न झालेलंच आहे. त्याप्रमाणे ज्याच्या जीवनात ज्ञानाचा उदय झालेला आहे त्यांनी अगोदर कर्माच्या द्वारा चित्त शुद्धी केलेलीच आहे. कर्माच्या द्वारा, शरणागतीच्या द्वारा, उपासनेच्या द्वारा भगवंताने त्याच्या बरोबर लग्न लावलेलंच. म्हणून आपल्याकडे बोधपुत्र निर्माण झाला. जेव्हा बोधपुत्र होतो तर त्याच्या अगोदर भगवंताबरोबर लग्न व्हावं लागतं आणि त्या भगवंताशी संबंध जोडणं हा कर्मयोग आहे. त्या भगवंताला यथार्थ जाणणं हा ज्ञानयोग आहे. त्या भगवंतावर सर्व अंगाने प्रेम करणं हा भक्तियोग एक प्रकारचा आहे. आणि या तिन्ही गोष्टीचा संबंध या ठिकाणी येत असल्यामुळे आरंभच मुळात असा होतो, ईशा वास्यम इदम सर्व. हा गोडच गोड जसं सूक्ष्म चिंतन करू. जन्म गेला जगत पाहता पाहता, जगात राहून जगत पाहता पाहता जीवाचा जन्म जातोय. पण जेव्हा हे ग्रंथ हातात येतात तेव्हा हे केवळ जगत नव्हे तर हे जगत कुणीतरी व्यापलेलं आहे. या जगतात दुसरं काहीतरी आहे. कवडीचा दृष्टांत द्यायचा झाला तर दागिने घालता घालता आणि दागिने पाहता पाहता त्या लहान लेकराचाही जन्म जातो आणि
बाई देखील ते दागिने तर सतत अंगावर घालतच असते. किती तोळ्याचे आहे, केवढ्याचे आहे, कोणी सोनाराकडे केलेले आहे, कुणी केलेले आहे, हे तिला सगळं ज्ञान असतं. पण बहुतेक सोन्याचे हे आहेत, इथेच तिचा थोडासा विसर पडण्याचा संभव असतो. ती फक्त दागिनेच पाहत, पण पाहिलेले दागिने, अनुभवलेले दागिने, घातलेले दागिने हे सोन्याचे आहेत एवढं कळायला फार वेळ असा रीतीने लागतो. त्याप्रमाणे उपनिषद पहिल्याने सांगते की तुम्ही ज्या जगात राहत आहात, देहापासून तर जगाची व्याप्ती स्वर्गादी लोकांपर्यंत आहे, इह पारलौकिक लोकांपर्यंत आहे. हे जगत नुसतं जगत नाही, ईशावास्य. ईशावास्य ते देवाने व्यापूनच घेतलेलं आहे. त्याच्या आत बाहेर देव असेल ते व्यापून आहे. मग कुणामध्ये व्यापलेला आहे? यत्किंच जगत्यान जगत. पंचदशीमध्ये यावत शब्दो दितम जगत एकादशे इंद्रिय युक्त्या शास्त्रेण प्रौगम्यते यावत किंचित भवेद एतत् इदम शब्दो एकम जगत. हे शब्दाला जे जे वाच्य आहे ते सगळं जे जगत आहे ते जगत परमेश्वराने व्यापक कशाने केलं आहे. हीच भाषा आपला संत वाङ्मयात विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल पाताळी भ्रुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवने मुनी मनी मानसिक अशा रीतीने तो आहे जगत त्या जगत. आणि म्हणून त्यामुळे हे जे ज्ञान आहे, या ज्ञानामुळे आता आपल्या जीवनाची कृती ही बदलली पाहिजे. यथा ज्ञान तथा क्रिया. जसं ज्ञान होतं तशी क्रिया घडत असते. जर हे सर्व जगत प्रभूनेच व्यापलेलं जर असेल आणि त्या जगात आपल्याला राहायचं असेल तर मनुष्याने प्रत्येक कर्म स्वार्थापोटी करण्याची आवश्यकता नाही, गरज नाही. का मागे पुढे उभा राहे सांभाळ तेन त्यक्तेन भुंजीतः. त्यामुळे मनुष्याने कर्मे करावी, परंतु त्या कर्मयोगाचं फळ टाकून त्या त्यागानेच या जगाचा उपभोग घ्यावा. फार सुंदरच वाटते. त्यागाने भोग घ्या. भोग घेता येतो त्या वस्तूचा त्याग होत नाही. जिचा त्याग केला जातो तिचा भोग होत नाही. घरादाराचा त्याग केला गेला मग भोग होणार नाही. घरादाराचा भोगच घेऊ लागला मग त्याग होईल कसा? उपनिषद ही युक्ती देते आपल्या हातामध्ये. त्यक्तेन भुंजीतः. भोगा भोगा पण त्याग वृत्तीने भोगा. इदं न मम, हे माझं नाही, हे त्याचं आहे, मीही त्याचा आहे. आणि अशा त्याग वृत्तीने या जगाचा भोग घेत राहा. हेच गीतेचं एक प्रकारे सूत्र आहे, मा गृधः कस्यचित् धनम. आणि म्हणून या सर्व जगाचा उपभोग या रूपाने घेत राहा. मा गृधः, त्यात आसक्त होऊ नका. आसक्त त्यामध्ये खरं तर सर्व उपनिषदादी ग्रंथाचा सिद्धांत हा आहे की जीवन आसक्त होता कामा. सहज भोगांना, सहज जीवन निर्वाहांना शास्त्राने उपेक्षा केलेली नाही. जे आवश्यक आहे ते त्याचा उपभोग तुम्ही एक प्रकारे जरूर घ्या, पण माग्रदाहा, त्यावर आसक्त मात्र एक प्रकारे होऊ नये. जी जी वस्तू लागत असेल ती वस्तू जीवनात गरजेपुरती जरूरच भोगावी. त्याचा अतिशय अतिरेक आसक्ती होऊ देता कामा नाही. जेवण गरजेचीच गोष्ट आहे. म्हणून दुपारची वेळ झाली तर जेवलं पाहिजे का जेवतच राहिलं पाहिजे? जेवलं पाहिजे हे बरोबर आहे, जेवतच राहिलं पाहिजे हे नाही. रात्र झाली झोपलं जरूर पाहिजे का झोपूनच राहिलं पाहिजे? थोडी अशी माणसं आहेत जगामध्ये ती त्यांचे ते झोपतात आणि ती त्यांचे ते झोपतात. दुसरा एक चांगला वर्ग आहे की तो झोपताना स्वतंत्र आहे, तो झोपतो पण स्वतः पुन्हा उठत नाही, तो दुसऱ्यालाच उठवायला लावला. कुणीतरी उठत, का बरं मला उठवलं नाही? तू कुठे गेला होता? स्वर्गात गेला होता. आपणच
झोपावं, आपणच एक प्रकारे उठावं. काय 6व्या अध्यायात ज्ञानोबरायांनी म्हटले ना की अति कोणतीही अति सर्वत्र वर्जयी नचा अति स्वप्नशील असते युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य स्वप्नसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति. म्हणून या दृष्टीने असं कस्य सिद्धनम म्हणून कोणतेही जे भोग्य पदार्थ आहे हे या जगात आसक्ती करावी, त्याचा अभिमान धरावा असे ते कोणाचेही नाही, कुणाची ते नाही, तर एक ते परमेश्वराचेच आहे, त्याची सत्ता त्यामध्ये आहे. म्हणून कस्य धनम, हे धन दुसऱ्या कुणाचं एक प्रकारचं नाही आहे. अशा रीतीने सर्व जग व्यापक आहे, परमात्मा सर्व जगात व्यापून आहे. म्हणून सर्व जगात कर्मे करताना त्या परमेश्वराचीच आपण सेवा करत आहोत ही धारणा जीवनामध्ये ठेवली पाहिजे. आणि अशी कर्मे करत 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 मग आयुष्यामध्ये किती दिवसापर्यंत जगायचं, किती काळ करायचे, 25व्या वर्षापर्यंत, 50व्या वर्षापर्यंत, कोणत्या वर्षापर्यंत. सर्वसामान्य माणसाची कल्पना सुरू केलेलं काम समाप्त व्हावं अशी असते. कोणतंही काम करताना आरंभ करताना तो आवडीने करतो, पण सुरू झालं की त्याच्या कशाची वाट पाहतो, समाप्तीची वाट पाहतो. प्रवचनाचं सुद्धा समाप्तीची वाट पाहतो म्हणून मी म्हणू शकतो. ह्या आपला समाप्त केव्हा कोणतंही काम केलं करायचं केव्हा. खरं तर जीवनामध्ये हे कर्म चालू असणं हे जिवंतपणाचं लक्षण. इथे जन्म मृत्यूच्या व्याख्या येणार आहे पुढे, त्या व्याख्या वेगळ्या आहे. जीवन कर्ममय असणं हे जिवंतपण आहे. तर जीवनातील कर्म संपणं हा काय म्हणा लागेल, मृत्यू आहे, हे मरण आहे. ती जी प्रेत यात्रा असते तर ती जे प्रेत पडलेलं असतं त्याला तरी प्रेत खरं कशामुळे म्हणतात सांगा बरं. काम संपलेलं आहे त्याचं, म्हणून तो कोणतंही कर्म ते आता करत नाही, चहा मागत नाही, कुठे विचार करत नाही, कोणाला शिवी देत नाही, ते प्रेत काहीच करत नाही म्हणून तर प्रेत असतं. तसं जीवनामध्ये काही न करण्याचा माणूस आनंद नाही. आता आपण काही करत नाही, काही करत नाही म्हणजे याला आता जिवंत म्हणावं की वेगळं म्हणावं प्रश्न पडतो. पूर्वजलेह कर्माणी जिती विषयी शतन समाह अशी निरासक्त बुद्धीने, त्याग बुद्धीने आणि शेकडो वर्षपर्यंत जीवनात कर्मे करतच राहिलं पाहिजे. कर्माचा त्याग करता कामा नये. 100 वर्षपर्यंत जगावं आणि ही कर्मे करावी. एवं त्वयि नान्यतो इतो अस्ति न कर्म लिप्यते नये. अशी अनासक्त बुद्धीने आणि शेकडो वर्ष जरी तू कर्मे केलीस तरी ही कर्मे तुला जन्म मृत्यूच्या बंधनात टाकणार नाही. कारण कर्म करायची म्हटल्याच्या नंतर हा कर्म हे बंधनकारक असतं. लोकोयम कर्म बंधना, कोणतंही कर्म करा सांगतात. पण अशी जरी कर्मे केली पण जर अनासक्त बुद्धीने जर केली तर तीच कर्मे बांधू शकत नाही. पेरलेलं हे उगवणार हे नक्की आहे, पण जर ते बी भाजलं गेलं, करपलं गेलं, जाळलं गेलं, मग ते जमिनीत जरी पडलं तर अंकुर दशेला येऊ शकणार नाही. बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही, म्हणून न कर्म लिप्यते नाही. आणि अशाच अनासक्त बुद्धीने जे कर्म करतात आणि कर्मातून अलिप्त होतात ते फार श्रेय करेल, त्याचं मला फळ मिळालं पाहिजे, लाभ झाला पाहिजे, काहीतरी मिळालं. मी तर म्हणतो काही माणसं कामाची इच्छा करत नाही पण फलाची इच्छा करतात. कामा वाचूनही फल मिळालं, कामा वाचूनही त्याचं श्रेय आपल्याला एक प्रकारचं मिळालं. कुठे एखादा मनुष्य म्हणतो ना विहीर खोदली, कष्ट झाले पण पाणी लागले, तो आनंदाने सांगतो. ज्याने ऐकलं त्याने शांततेने ऐकायला हरकत आहे का, पण तो सरळ म्हणतो मीच म्हटलं होतो इथे खोदा, मी म्हटलं. असं त्याचं श्रेय विनाकारण आपल्याकडे घेण्याची त्याची एक प्रकारची प्रवृत्ती असते. आणि म्हणून अशा अभिमानाने आणि अभिलाषेने जीव बांधला जातो. अशांना कोणती गती प्राप्त होते की आता 3ऱ्या श्लोकात पुढे पहा. असुर्या नामते लोका अंधेन तमसा आवृताः
हंस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जना. जे लोक अशी सकाम भावनेनं अभिमानाने अभिलाष धरून कर्मे करत असतात ते त्या लोकांना जातात की जेथे केवळ अंधकार आहे, म्हणजे केवळ दुःख आहे, अज्ञान आहे, क्लेश आहे, अशा ठिकाणी एक प्रकारे ते जात असतात आणि ते आपल्या हातानेच आपलं आत्महनोजना हा आत्म्याचा वर्णन आता या 4थ्या श्लोकामध्ये चालू आहे. अनेजदेकं मनसो जवीयो नैन देवा आप्नुवन् पूर्वमर्ष तद्धावतो अन्यानतीति तिष्ठत् तस्मिन् नभो मातरिश्वा दधाति. तो जो परमेश्वर आहे, या अनासक्त बुद्धीने कर्मे करून ज्या परमेश्वराची प्राप्ती होणार आहे तो कोण आहे, केवढा आहे, कसा आहे, त्याची प्राप्ती करून घेण्याचं काय फल आणि काय अवस्था प्राप्त होणार आहे ते सांगतात. तो परमेश्वर परमात्मा अनेज म्हणजे अचल असलेला, स्थिर असलेला, मनसोजवीय हा. पण असे विरुद्ध धर्म आहे, तिथे विरुद्ध धर्म आहे. पर्वत हा तसा अचल असतो पण पळणारा नसतो. अन्य काही गोष्टी आहेत तिथं सारखे गतिमान असतात पण स्थिर नसतात. पण परमात्मा वस्तू अशी की विरुद्ध स्वभावी धर्माचं एकच केलं. स्थिराहून स्थिरही तोच आहे आणि चंचलाहून चंचलही तोच. म्हणून अनेजत एकम मनसोजवीया. चंचल किती? मनापेक्षाही चंचल. आता मनच किती चंचल आहे हे दुसऱ्याने दुसऱ्याला सांगण्याची काय गरज आहे? एखाद्या दुसऱ्याला सांगण्याची गरज नाही. आपलं मन किती चंचल एक प्रकारे आहे, किती चंचल. अर्जुनाने ती आपली चंचल ही मनात कृष्ण वगैरे मांडलं, जायचं नाही आपल्याला. पण मनापेक्षा अधिक वेग परमेश्वराचं. याचं कारण आहे मन येथून जिथे जाणार आहे तिथे स्वरूपाने परमात्मा अगोदर स्थिती सिद्ध आहे, म्हणून तो मनापेक्षाही चंचल आहे. आणि नैन देवा आत्मवन पूर्वम अर्ष. या ज्ञान स्वरूप परमेश्वरा जो आहे याला यापूर्वी देवादिक देखील धरू शकले नाही, त्याची प्राप्ती करून घेऊ शकले नाही. नवे विदुसुरगणा प्रभवन पूर्ण तद्धावतो अन्यान अत्येति तिष्ठत्. अशा रीतीने अपो तस्मिन अपो मातरिश्वा दधाति. आणि म्हणून पूर्वीच्या देवादिकांनी त्याला प्राप्त करून घेतलेलं नाही. तो परमात्मा जेवढे धावणारे वेगवान पदार्थ या जगात आहेत त्या सर्वांचं अतिक्रमण करणारा तो. हे धावून जिथे जातील तिथे तो एक प्रकारचा आहे. रेल्वे धावते आहे, गाडी धावते आहे. एका गाडीपेक्षा दुसरी गाडी पुढे जाऊ शकेल स्पर्धा लावतात माणसं. शेकडो गाड्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा आणि जर गाडी असली तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पुढे. एका गाडीच्या पुढे दुसरा गाडीवाला कदाचित जाऊ शकेल, पण ती गाडी ज्या जमिनीवरून धावते त्या जमिनीच्या पुढे ती जाईल असं गाडीवाल्याला म्हणता येणार नाही. तर ती गाडी जिथे जाणार आहे तिथे ती जमीन, तिथे ती पृथ्वी, तिथे ती आहे. तसे जेवढे धावणारे पदार्थ या जगात आहेत त्या पदार्थामध्ये परमात्मा काही पुढे जाऊन बसले नाही. म्हणून त्याच्या शक्तीने, त्याच्या सत्तेने जो वाऱ्यासारखी देवता जी अत्यंत चंचल आहे, त्याचप्रमाणे पाणी अत्यंत चंचल आहे. पण हे सुद्धा आप आपली कामं करण्याला याच परमात्मा सत्तेमुळे आणि शक्तीमुळे समर्थ असायला होतात. अजूनही या निष्काम कर्मयोगाला कोणत्या देवाची प्राप्ती होते ते आता पुढील श्लोकात. तद एगती तद नैगती तद दूरे तदवंतिके तद अंतरस्य सर्वस्य तद सर्वस्य अस्य बाह्यता. म्हणून तो परमात्मा चंचल रूपाने सांगतोही, व्यवहारी मानही आहे आणि अव्यवहारी देखील एक प्रकारचाच आहे. दुरातही दूर तोच आहे पण जवळात जवळही एक प्रकारे तोच आहे. तद्वंतिके आतही तोच आहे आणि सर्वांच्या बाहेरही तोच एक प्रकारचा आहे. साधू संतांनी आत हरी बाहेर हरी, हरीने हरी तो आहे. आणि म्हणून अशा त्या महापुरुषाला
प्राप्त करून घ्यायचं नाही, फक्त जाणायचं आहे. आणि तेही जाणणं निष्काम कर्मयोगाच्या द्वारा चित्तशुद्धी होऊन ज्ञानाच्या द्वारा जाणायचं आहे. कारण ते ज्यांनी त्या प्रभूला जाणलं त्यांचं महत्व आणि त्यांचं वर्णन या ठिकाणी एक प्रकारे सांगतात. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. म्हणून किती जीवनामध्ये सर्वसामान्यतः आपलेच आपणास अडथळे अडचणी आणि दुःखाची प्रतिबंध आपण आणली. पण जर या चित्तशुद्धीने निष्काम कर्मयोगाने झालेल्या चित्तशुद्धीमध्ये या भगवंताचं दर्शन झालं तर सर्वांनी भूतानि आत्मनि एव अनुपश्य, हे त्याचं दर्शन आहे. हे त्याचं दर्शन. क्षेत्रामध्ये दर्शन हा आपला मुख्य कार्यक्रम असतो. काही भाग्यवान दिवसातून 2दाही दर्शन देवतेचं घेतात, किमान एकदा तरी अशा रीतीने दर्शन घेतात. काही काळ ही साधना अतिशय उत्कृष्टच आहे, पण खऱ्या अर्थाने आपण ज्या देवाच्या दर्शनाला तो जिथे आहे तिथे जातो, ही देवाचं पूर्वदर्शन आहे. पण उत्तर अवस्था ही आहे, आपण जिथे आहोत तिथे आपल्यात तो देव आला पाहिजे. आत्मदेव आम्ही करतो. आपणामध्ये देवाचं दर्शन घेणं हे देवाचं यथार्थ दर्शन आहे. आणि सर्व भूतांना आपल्या ठाई पाहणं आणि आपणा स्वतः सर्वांच्या ठिकाणी पाहणं. सर्व भूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. आणि असं अभेद दर्शन जीवनामध्ये झालं तर मग कुणाचीही निंदा नाही, कुणाचाही द्वेष नाही, कुणालाही उणपुरं लेखणं अशा रीतीने नाही. देखती जे डोळे पापलेची खेळे अशा अवस्थेमध्ये तो येत असतो. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवा भूतविजानतः तत्र को मोहः क शोकः एकत्वम् अनुपश्यतः. आणि ज्या ठिकाणी ज्याच्या जीवनामध्ये सर्व भूत मात्र आत्मैव अभूत, ज्या ज्ञात्याच्या जीवनात सर्व प्राणी मात्र आपलं स्वरूपच झालेलं आहे. आता तत्र क शोका, को मोह, हा त्याला मोह कुठला, कशाचा मोह करणार, कशाचा मोह? निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी अशी त्याची अवस्था होते. को मोह हा क शोका. मोह हा शोकाचा तसा बापच आहे. ज्या वस्तूचा मोह होतो तीच वस्तू काय देते? शोक देते. मोह म्हणजे प्रेम जिच्यावर आहे आणि त्या वस्तूचा वियोग झाला की जीवनामध्ये शोक अशा रीतीने प्राप्त होतो. पण एकदा मोह गेला की शोकाला वेगळं जाण्याचं कारण सांगावं लागत नाही. त्याच्याबरोबर तोही एक प्रकारचा भाग असतो. म्हणून शोक मोह नष्टाने होतात. कुणाच्या बाबतीत एकत्व अनुपश्यतः, जो या सगळ्या विविध प्रकाराने नटलेल्या सर्व विश्वाला एक स्वरूपामध्ये पाहतो, त्याच्या जीवनातील शोक आणि मोह हे दोन्हीही दूर अशा रीतीने होतात. तोच परमात्मा परमेश्वर, त्या परमेश्वराला तत्वतः जाणल्यानंतर आणखी कशाची प्राप्ती होते त्याचा विचार पुढील 8व्या श्लोकामध्ये आलेला आहे. सपरियगा शुक्रमकाय मंगणम अस्नागिरम शुद्धमपापविद्धम कबीर मनीषी परिभू स्वयंभू याथा तथ्यतोत्थान व्यवधा शाश्वतेभ्य समाध्या. असा हा प्रभूला जाणणारा तो मग महापुरुष होता. त्या महापुरुषांना त्या परम शुक्र अर्थात अत्यंत तेजोमय असलेल्या, त्याचप्रमाणे सूक्ष्म असलेल्या, अकायम शरीर नसलेला, स्थूल शरीर नसलेला, अव्रणम कोणत्याही प्रकारचं छिद्र नाही, उणीव नाही, कमीपणा नाही, क्षती नाही, अस्नागिरम नाना प्रकारच्या शिरा. पंचमहाभूताच्या शरीरामध्ये नाना प्रकारच्या शिरा आहेत, सप्तधातू आहेत, आदी आदी अनेक गोष्टी एक प्रकारच्या आहेत. या त्या शरीरामध्ये त्या स्वरूपामध्ये त्या नाही. आणि शुद्धम, त्यालाच अप्राकृत अथवा दिव्य अलौकिक पुरुष म्हणतात.
सच्चिदानंद स्वरूप असं म्हणतात. आणि अपाप विद्धम, इथे पाप शब्द पुण्य पापासह घ्यायचा आहे. वेदांतामध्ये पुण्य देखील पापमयच आकृतीने मानलं जातं, मलिन मानलं जातं. आणि या अशा स्वरूपाला जो प्राप्त होतो त्यालाच या जगात कवी म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये अशा रीतीचं हे द्रष्टेपण का आलं त्याचं वर्णन याच्यामध्ये आहे. मूळ ते स्वरूपच जाणल्यामुळे ते कवी म्हणजे द्रष्टेही झाले. ज्ञानेश्वर महाराज सर्वज्ञही झाले, सर्वरूपच झाले. इतकंच नाही, सर्वापेक्षा श्रेष्ठही ते परिभू हो झाले. आणि त्याचप्रमाणे स्वयंभू आणि स्वतःच प्रगट होणारा अशा रीतीने तो होतो. असा शाश्वतीभ्याः समाभ्याः अनादि कालापासून सर्व प्राण्यांच्या कर्मानुसार यथा योग्य संपूर्ण पदार्थांची रचना करणारा तो एक प्रकारचा परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याला जो प्राप्त होतो तोही त्याच लक्षणांनी युक्त अशा रीतीने होत असतो. असा एक कर्मयोगाचा विचार या ईशावास्य उपनिषदामधल्या पूर्वार्धामध्ये एक प्रकारे सांगितला गेलेला आहे. जसा साधन विचारामध्ये हा भाग आला, कर्म विचार आणि कर्माच्या बरोबर निष्काम कर्मयोगाच्या द्वारा ज्ञानाचा विचार, सकाम कर्मयोगाच्या द्वारा अधोगतीचा एक प्रकारचा विचार, त्याचप्रमाणे हे झालं साधन. पण पुढे जे काही प्राप्त करून घ्यावयाचं आहे त्या प्राप्तीमध्ये देखील नाशिवंत आणि अविनाशी, एक विनाशी आणि अविनाशी या दोन वस्तूची प्राप्ती या दोघांना एक प्रकारे होत असते. तोच विचार आता इथे पुढे आलेला आहे. अंधम तमः प्रविशन्ति ये अविद्याम उपास. आता इथे अविद्या शब्द कर्मवाचक आहे, त्याला कर्म म्हटलं. आणि विद्या शब्द हा ज्ञानवाचक अशा स्वरूपाचा आहे. ततो भूय इव ते तमो य उ विद्यायाम रताः. आता मात्र जी माणसं अशा रीतीने अविद्येची उपासना करतात त्यांना अंधतम अशा घोर नरकामध्ये एक प्रकारे जावं लागतं. अर्थात मोठ्यांची उच्च भाषा अशा रीतीने असते. भगवंताचं विस्मरण, विसर हाच नरक एक प्रकारचा मानला जातो. कुंभपाक लागे तयाशी भोगणे अवघाची नेणे देव ऐसा. फक्त देव कळत नाही हा कुंभपाक. तर नरक म्हणजे अगदी आळंदीच्या गटारीत जाऊन पडायला पाहिजे अशी एक प्रकारची अवस्था नाही. ते त्याला न कळणं हा देखील एक प्रकारचा नरक आहे. आणि घोर अंधकारामध्ये ते प्रवेश करतात. पण त्याचबरोबर थोडीशी नाजूक बाब आहे की अविद्येतील माणसं अधोगत होतात, मग विद्येतील माणसं सद्गतीला जात असतील. तर विद्येला दुसरी अडचण आहे, तो विद्याभिमानी जर अभिमान घेऊन राहत असेल तर त्या पहिल्या अविद्यात्मक कर्म स्वरूपापेक्षाही तो अधोगतीला जातो. ततो भूय किंवा ते तमो येऊ विद्यायाम रता. विद्येची प्राप्ती वेगळी आणि विद्येत रत होणं, संपत्ती मिळवणं वेगळं आणि संपत्ती रंगणं वेगळं. संपत्तीत रंगून गेला तो गाड्या घोडे वैभव, पण तो जसा अधपतीत होतो त्याप्रमाणे ज्ञान मिळवणं हे केव्हाही श्रेष्ठच आहे. पण ज्ञानामध्ये रंगणं याचा अर्थ ज्ञानाचा अभिमान घेऊन राहणं. विशेष नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचली. तीच या ठिकाणी सांगितलं गेलं येऊ विद्यायाम रता. आणि म्हणून शास्त्राचं हे तात्पर्य, हे रहस्य जीवनामध्ये कळण्याची एक प्रकारची गरज आहे. म्हणून ज्ञान आणि कर्माचं अनुष्ठान असं रहस्य जाणून जो करतोय त्याला खऱ्या गोष्टीचा, खऱ्या वस्तूचा, खऱ्या आनंदाचा लाभ एक प्रकारचा. म्हणून जगामध्ये अविद्यारूप कर्मामध्ये रंगलेले आणि त्यांना जे फळ मिळतं ते एक आहे. त्याच्या उलट त्याच्या सापेक्ष ज्ञानामध्ये रंगलेले त्यांचंही फळ वेगळं आहे. आणि यथार्थ ज्ञानी पुरुषाला या दोघांहून तिसऱ्याच फलाचा एक प्रकारे लाभ होतो. त्यातून वेगळीच एक अवस्था त्यांना प्राप्त होते. अन्य देव आहुर विद्येया अन्य आहुर अविद्येया
इति शुश्रुमधीरा ये नसतद विचक्षिरे. ज्यांनी या ज्ञान आणि कर्माचा असा यथार्थ विचार केला, या लोकांना याहून वेगळाच लाभ होतो. म्हणून विद्यांच्या अविद्यांच्या यस्तद वेदो भयं सह अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया अमृतमश्नुते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने विद्या म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, आणि अविद्या म्हणजे याचा अर्थ कर्म म्हणजे काय. खरं कर्म कोणतं आहे? खूप करतो ते कर्म नाही, निरभिमान वृत्तीने करतो ते कर्म. ज्ञानही म्हणजे काय? ग्रंथ संपदेचा संग्रह मोठा वगैरे आहे, पंडित आहे, पदव्या आहे, हे नव्हे, तर तेने आत्मस्थिती जाणीतही असं खरं ज्ञान ज्यांनी एक प्रकारचं जाणलं. या दोन्हीहून यस्तद वेद उभयं सह, जो पुरुष या दोन्हीलाही जाणतोय, चांगल्या रीतीने जाणतोय, त्याची अवस्था जर निष्काम कर्मयोगाने त्याची जीवनयात्रा गेली तर अविद्या मृत्यूं तीर्थवा, त्या कर्माने तो मरणाच्या पलीकडे जाईल. जी कर्मे जन्म मरणात टाकतात त्याच कर्माने तो जन्म मरणाच्या पलीकडे जाईल. ज्या अन्न खाण्याने मनुष्य जगतो तेच अन्न अतिसेवन केलं तर मरतो. अन्न मारकही आहे आणि अन्न तारकही आहे. त्याप्रमाणे जीवनामध्ये सदोष कर्म हे बाधकही आहे आणि निर्दोष कर्म मृत्यू किंवा मरणाच्या पलीकडे नेणार अशा रीतीने आहे. तीच अवस्था विद्या अमृतमश्नुते. एकीकडे विद्येच्या अभिमानाने अधोगतीलाही मनुष्य जातो आणि तीच विद्या जीवनामध्ये जिरवली, मुरवली, तद्रूप झाला आणि सर्व भूते नमस्कारी भूते सर्व जाती तेने आत्मस्थिती जाणीतरी अशा रीतीने जर झालं तर मग त्याची अवस्था तो याच मृत्यू लोकामध्ये अमृताचा लाभ घेऊन अमर होत असतो. आणि त्यापुढे आता अंधम तम प्रविशन्ति ये असंभूती उपासते ततो भूय इवते तमो य संभूत्यान्नाता. साधारण विचार संपल्यानंतर जो साध्य विचार आहे की सकाम कर्मयोगाने होणाऱ्या देवदेवतांतराची आणि देवदेवतांच्या लोकांची प्राप्ती आणि निष्काम कर्मयोगाने चित्तशुद्धीच्या द्वारा ज्ञानाने होणारी देवाधिदेव जो परमात्मा त्याची प्राप्ती. त्या दोन्हींची फळ कोणती आहे? अंधम तम प्रविशन्ति असंभूती. असंभूती म्हणजे सम्यक भूती, चांगलं ऐश्वर्य, आणि असंभूती म्हणजे जे अविनाशी स्वरूपाचं शाश्वत स्वरूपाचं ऐश्वर्य ज्याच्यामध्ये नाही तिला असंभूती असं म्हणतात. आणि ते ऐश्वर्य ज्याच्यात आहे त्याला संभूती अशा रीतीने म्हणतात. आणि म्हणून हे ऐश्वर्य कुणाला प्राप्त होतं याचा विचार या ठिकाणी सांगितलेला आहे की विनाशशील असलेले जे देव पितर गंधर्वादी यांची जे उपासना करतात त्यांना अज्ञानरूप घोर तमाची एक प्रकारची प्राप्ती होते. या पुढील श्लोकाने आता सुरुवात होते. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्वं पूषण अपावृणु सत्य धर्माय दृष्टे. तो भक्त, तो साधक प्रयत्न करतो की आपण म्हटला त्याप्रमाणे आम्ही कर्म ज्ञान त्यातल्या उणे पुढेपणा त्याचा दोष निर्दोष हे जाणून करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नाने आम्ही तुझ्या दरवाजापर्यंत येऊ शकत नाही. याकरता हे प्रभो तूच काय पूषण पूषण अपावृणु. पूषण हा बहुत सुंदर शब्द आहे, संबोधन आहे. पोषण करता, पोषण म्हणजे सर्वांचं भरण पोषण करणार आहे. हे प्रभो तुझं जे मुख आहे, तुझं जे मुख कशाने सत्यस्य अपिहित सत्यस्य आपिहित मुखम हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य आपिहित मुखम. ज्योतिर्मय अशी जी सूर्यमंडल आहे, प्रकाशमय सूर्य चंद्र अन्य देवदेवता या उपाधींनी सत्य स्वरूप जो
परमात्मा त्याचं मुख झाकलेलं आहे, अर्थात मूळ स्वरूप झाकलेलं. आपण सूर्य नमस्कार करतो, चंद्रादेव वगैरे नमस्कार करतो, देवदेवता आम्ही पाहतो, वस्तुतः या सर्वांच्या रूपाने तोच नटलेला आहे, पण त्या उपाधीच्या स्वरूपात पुढे आल्यामुळे अधिष्ठान झाकलं गेलेलं आहे. आणि म्हणून या ज्योतिर्मय प्रकाशमय अशा वस्तूंनी या सत्य परमात्मा वस्तूचं मुख म्हणजे स्वरूप झाकलं गेलेलं आहे. आता आपली ही भक्ती स्वरूप तत्वं पुषण अपावृणू सत्य धर्माय दृष्टये, तुझं ते सत्य स्वरूप याचं आम्हाला दर्शन होण्याकरता तू काय कर की अपावृणू तुझ्याच कृपेने तो दरवाजा तू उघड, ते आवरण तूच दूर कर. अशी प्रयत्नाच्या जोडीला प्रार्थनेची एक प्रकारची आवश्यकता आहे. जगद्गुरु तुकोबाराचा तो अभंग तुमच्या पुढे आहे. वैष्णवा संगती सुख वाटे आणि कमी देवा गायनाचे उडे, लाज भय शंका हे सगळं केलं तरी एवढ्या साधनाने होणार नाही. शेवटचं करू असं सांगताय तुका म्हणे आता आपुले असायाचे आम्हा जगतचे आभार. पहिल्या 3 कडेवर आमचे प्रयत्न आहेत आणि शेवटचं कडे तुझी प्रार्थना आम्ही होतो की तूच आता आम्ही तुझ्या जवळ यायला समर्थ नाही, पण तू आम्हाला जवळ घ्यायला मात्र समर्थाच्या रीतीने आहे. असा प्रयत्न करावा लागतो. आणि असाच प्रार्थना श्लोक पुढचा आहे. पूषण एकर्षे यम सूर्य प्राजापत्य युवरश्मी समूह तेजो यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योसा वसो पुरुषस्तो अहम अस्मि. हे सर्व पूषण सुंदरचा भाग आहे. आपलं सर्वांचं पोषण परम सकळ जीवाचा करीतो. लौकिक सांभाळ तर करतो, पण पारमार्थिक योगक्षेम सांभाळ देखील तो करणार आहे. म्हणून हे देवा एक वर्षे यम सूर्य प्राजापत्य युह ज्ञान स्वरूप असलेला, सर्वांचं नियमन करणारा जो यम आहे त्या रूपाने नटलेला, त्याचप्रमाणे सूर्य असा असलेला, ज्ञानांची किरण ज्या सूर्याला प्रकारचा आहे, त्याचप्रमाणे प्राजापत्य प्रजापतीला ही प्रिय असलेला, या सर्व एक प्रकारच्या सूर्य किरण स्वरूप परमेश्वरा ही सर्व तुझी किरण आहेत. खरी तर बाकीची सर्व किरण आहेत मूळ सूर्याची नतद्भास येते सूर्यो शशांको. ही सगळी किरण तू आता एकत्र कर, एका ठिकाणी समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं. आणि मग तुझं हे कल्याणोत्तम स्वरूप ते मी एक प्रकारे पाहिल. यो असौ पुरुषः सोहमस्मी. आणि असा जो तेजमय पुरुष पदार्थांचा तेजपुंज असलेला परमात्मा तो तेच माझं स्वरूप आहे, तेच माझं एक प्रकारचं स्वरूप आहे. म्हणूनच या मंत्रांना ज्ञानाची बैठक देण्यात आलेली आहे की तो मी आहे, सो अहम अस्मी, असं जे महावाक्यामध्ये अहम अस्मी असं म्हटलेलं आहे. या रीतीने यदेदं भस्मान्तं शरीरं ओम क्रतो स्मर कृतं स्मर क्रतो स्मर कृतं स्मर. आता ही अशी देहयात्रा ज्याची गेली, उपक्रम आणि उपसंहार याला की जिजी विषय शतम समान. अरे असं चांगलं जीवन जगत 100 वर्ष जग, आणि असं जर जीवन जगलास तर अंतकाली शरीर सोडताना कशी अनुभूती येईल आणि ते कधी शरीर कसं सोडलं नाही. हे प्रयत्न आणि प्रार्थना करणारे पुरुष यांचं शरीर सुटत नसतं, हे स्वतः शरीर सोडत असत. हे शरीर सोडत असत, आपला भाग वेगळा, आपलं सुटत असतं आणि मग ते आपल्या ऐवजी जगाला कळत असतं. आपल्यालाही कळत नाही केव्हा शरीर पडलं, कसं पडलं, काय झालं. जगाला कळतं ते गेले, उचला, जाऊ दे, चला. अशी आपल्या अंतकालाची अवस्था होते. महापुरुषाच्या आणि अवंशनीय वाटेला जाणाऱ्या पुरुषाची स्थिती अशी होत नाही. तो देहाने ठरवतो जीवनामध्ये केव्हा शरीर सोडायचं, कसं शरीर सोडायचं, सोडताना कोणती धारणा एक प्रकारची आपण ठेवायची. आणि म्हणून आणि या ठिकाणी
त्याच्या शरीरामध्ये असलेला प्राण, त्याची इंद्रिय, त्याचे सर्व काही गोष्टी या अविनाशी भस्मांतम शरीरम, आणि या दृष्टीनं हे सर्व माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या शरीरातील सर्व व्यष्टी तत्वे आता समष्टी तत्वात लीन व्हा. त्याची शरीर सोडण्याची प्रक्रिया आहे. आपण असं म्हणतो की त्याचा देह पंचत्वात विलीन झाला. याचा नुसता विलीन झाला नाही, याने विलीन केलेला आहे तो की ही माझी जीवनातील सर्व शक्ती, सर्व तत्वे व्यापक अशा स्वरूपामध्ये लीन असायला केले. प्रविशतू, आणि प्रविष्ट व्हावी. आणि या ठिकाणी इदम शरीरम भस्मांतम, हे शरीर याचं भस्मच होणार आहे, ते नष्टच एक प्रकारचं होणार आहे. आणि म्हणून भस्मरूप ते होऊन जावं हे सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर करतो स्मर. हे भगवंता आपल्याला माझं स्मरण एक प्रकारे करा, माझी आठवण तुम्ही द्यावी अनुरंगा किंवा माझी सांगा पूर्ती, म्हणून माझं स्मरण करा. आणि माझ्या बरोबर माझ्या जीवनात जी जी कर्मे केलेली असतील त्या कर्माचीही तुम्ही आठवण करा. तुझी गोड प्रार्थना. लौकिकामध्ये आपण म्हणतो जरा आम्ही केलेलं आठवा, आम्ही केलेलं आम्हालाही आठवा, आणि आम्ही केलेलं त्याचं देवा माझीही आठवण राहू दे. आणि जीवनात माझ्याकडून जे जे घडलं असेल त्या गोष्टीची देखील आठवण अशा प्रकारची राहते. जी सुख सुनी कर्मयोगाची उत्तराभिमुख बैसोनी विषय काय, जीवी सुख सुनी कर्मयोगाची 8व्या अध्यायामध्ये तो उत्तराभिमुख उत्तरेकडे मुख करून बसतोय. आणि पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी, आणि जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. किंवा माझं हे भस्ममय शरीर भस्मातच विलीन हो, पण हे प्रभो तू माझीही आठवण ठेव, आणि मी केलेल्या कर्माची देखील एक प्रकारची आठवण ठेव. आणि अशा रीतीची प्रार्थना तो करतो. आणि मला घेऊनच जर तू जाणार असशील तर कोणत्या वाटेने घेऊन जा, त्याची कोणती वाट आहे ही आता या ईशावास्य उपनिषदाच्या शेवटच्या मंत्रामध्ये सांगतात. अग्ने नय सुपथा राये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान युयुध्यस्मन जुहुरान मेनो भूयिष्ठान्ते नम मुक्तिं विधेम, नम मुक्तिं विधेम. म्हणून ज्या अग्नीच्या द्वारा हे शरीर भस्म होईल, त्या अग्नीचंही अधिष्ठान तू आहेस. आणि धनस्वरूप असलेला, संपत्ती स्वरूप असलेला, आणि त्या परमेश्वरापर्यंत मला पोहोचून देण्याकरता, घेऊन जाण्याकरता अग्ने नय सुपथा राय, सुंदर शुभ अशा चांगल्या मार्गाने. इथे उत्तरायण हा शब्द दिलेलाच आहे त्यांनी. उत्तरायणाच्या मार्गाने आपल्याकडे देह सोडताना दक्षिणायन, उत्तरायण ह्या गोष्टी एक प्रकारच्या मानलेल्या आहेत. आणि म्हणून त्या उत्तरायणाच्या मार्गाने मला एक प्रकारे घेऊन जा, आणि संपूर्ण जेवढी कर्मे असतील ती सर्व कर्म जाणणारे, आणि त्या कर्माच्या द्वारा माझ्या वाटेत प्रतिबंधक असलेले जे जे काही दोष असतील, जे जे काही पाप असेल, जे जे काही प्रतिबंध असेल, ते आता माझ्या प्रयत्नाने दूर होणं अशक्य आहे. याकरता तूच ते योगी, आपणच ते आपल्याला दूर करा. आपल्याला भूयिष्ठान्ते नमयुक्ती, वारंवार 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 मी तुला नमस्कार करतो. अनेक वेळा विश्वरूप दर्शनात अर्जुनाने किती वेळा नमस्कार केलेला आहे, ते अनेक वेळेला तुला आता नमस्कार करतोय. म्हणून नममुक्ती, नमस्काराच्या वचनाने एक प्रकारचं मी नमन करतो आहे. वारंवार तुला या करणावर मस्तक असायला ठेवतोय. असं हे ईशावास्य उपनिषद. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. ओम शांती शांती शांती. अशा रीतीने या मंत्राचा अर्थ यथामती यथाशक्ती आपण आरंभी पाहिलेला एक प्रकारे आहे. थोडासा
माझ्या संकेताप्रमाणे 4 वाजेला ते बरोबर आलो होतो. प्रेमाचा थोडा उशीर झाला, त्यामुळे आजच्या संकेतामध्ये जे हे श्लोक आपले होते तेवढे झालेले नाही. आणि आता मला वाटतं 6 तर राम 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 सुख राम 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 दुःख राम राम सुख राम 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 दुःख राम 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 कुंडलीश्वर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ प्रभू कृपेने ईशावास्य उपनिषदाचा शब्दशः अर्थ डॉक्टरांना मी म्हटलो आणि ते म्हटले खरं की असं ज्ञानयज्ञ सत्संग व्हायला पाहिजे. अनेक वर्षाची एक खरं अशी इच्छा होती की विद्यार्थी अवस्थेत आणि परीक्षेच्या काळात, शास्त्री परीक्षा असेल, आचार्य परीक्षा असेल, काव्यतीर्थ परीक्षा असेल, यामध्ये या परीक्षांना असलेले ग्रंथ परीक्षेच्या काळापुरतेच आमच्याकडून पाहिले गेले. परीक्षा संपल्यानंतर मग मात्र पुस्तकं बाजूला सरली आणि मस्तकच डोळ्यापुढे एकमेकांची यायला लागली. आणि असा अनेक वर्ष तुटलेला पुस्तकाचा संबंध पुन्हा जोडायचा आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. त्यात परमपूज्य गुरुजी मोठे बुवा चौधरी महाराज यांची आंतरिक चळवळ की तुझ्या जीवनाचा उपयोग अधिकाधिक विद्यार्थी वर्गासाठी व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं त्यांच्या त्या आग्रहापासून त्यांच्याच आशीर्वादाने पुन्हा आनंदीकडे पाय वळवण्याचा प्रयत्न केला. आणि हे केलं प्रकारेनं जेवढं या विद्यार्थी वर्गामध्ये बसता येईल तेवढा बसण्याचा प्रयत्न केला. मात्र एकच गोष्ट, ही उपनिषदे मला कळालेली आहेत आणि मला कळालेली मी तुम्हाला सांगत आहे, ही धारणा अत्यंत एक प्रकारची चुकीची आहे. खरं घ्यायची आहे असा प्रयत्न तुम्हाला सांगण्याकरता मी इथे आलेलो नाही, तर तुमच्या माध्यमातून आपण ती समजावून एक प्रकारची घ्यायची आहे. आणि या दृष्टीनं करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद, असं एकमेकांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपणास या उपनिषदांचा शब्दशः अर्थाचा आहे. किंवा या उपनिषदाचं नाव आहे केन उपनिषद. ते सद धातू आहे. काय सद विशीरणे, विशीरणे ते नाश पावणे, सदशीदती नाश करणारा, सद प्राप्ती गती असा दुसरा सद्धातूचा अर्थ आहे. तिसरा सद्धातूचा अर्थ शिथिलता आणणे, शिथिल करणे. आणि उपनिषद, उप हा उपसर्ग, नि हा पुन्हा उपसर्ग, आणि या 2 उपसर्गासह असलेला हा सद्धातू ज्या विद्येच्या जवळ गेला असताना, उप म्हणजे जवळ, आणि ज्या विद्येचा निश्चय केला असताना निश्चयाने त्या विद्येची प्राप्ती करून घेऊन त्याचा निश्चय केला म्हणजे जन्म मृत्यू रूप संसाराचा नाश होतो. त्या विद्येला उपनिषद विद्या असं विद्या जवळ गेला असताना, अर्थात प्राप्ती करून घेतली असताना. त्याचप्रमाणे ब्रह्मविद्येच्या द्वारा जसा संसाराचा, अज्ञानाचा, पाप पुण्याचा नाश होतो, त्याप्रमाणे गती म्हणजे प्राप्ती, परमात्म स्वरूपाची प्राप्ती ही जे करून देते तिलाच उपनिषद विद्या, उपनिषद ज्ञान अशा रीतीने एक प्रकारचं म्हटलं जातं. तिसरं शैथिल्य असं एक सदधातूचा शिथिलता असं आहे का. तर या उपनिषदामध्ये ब्रह्मविद्या सांगितलेली आहेच आहे, पण ब्रह्मविद्या काही अशी एकाएकी आणि सहजासहजी प्राप्त होणारी नव्हे. त्याकरता स्वर्गविद्या ही सांगितलेली आहे. ब्रह्मविद्येला किंवा परमात्म स्वरूप विद्येला प्राप्त व्हायचं असेल तर स्वर्गविद्येचंही ज्ञान असलं पाहिजे. आणि म्हणून स्वर्गविद्येचा विचार देखील कठोपनिषदाची पुढील उपनिषदामध्ये आलेला आहे. किमान
माणसाला जन्म मृत्यू एकदमच नष्ट करता न आले तर कठोर जन्ममरण मिळवण्यापेक्षा चांगले जन्ममरण तरी मिळवावे, देवलोकाची तरी प्राप्ती करून घ्यावी, असं जन्ममरणाला शिथिलता आणणार असं ज्ञान ज्या ग्रंथात आहे त्यालाच उपनिषद विद्या, उपनिषद ग्रंथ अशा अर्थाने एक प्रकारे म्हणत असतात. असं आता हे केन उपनिषद आहे. मला वाटतं केन उपनिषद हे एवढा सोपा आणि सरळ अर्थ त्याच्यात आहे. ज्यांना संस्कृत आपण इथे तर बहुतेकांना प्राथमिक स्वरूपातलं संस्कृत ज्ञान सर्वांनाच एक प्रकारचं आहे. तर केन उपनिषद शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगितला. म्हणजे आता केन याचा अर्थ एवढाच आहे की जन्म झाल्यापासून तर आतापर्यंत मी ज्या डोळ्याने पाहतो ते केन उन्हामुळे पाहतो. कोण म्हणून हे काय कठीण आहे, चष्मा मिळून पाहतो, चष्मा लावून पाहतो, पुढे वस्तू दिसते म्हणून अशा रीतीने पाहतो. अशा अनेक उत्तर पुढे येतील. पण यापेक्षाही पुन्हामुळे पाहतो. काय चाले हे शरीर पुन्हाची सत्य, तो पुन्हाची जो शब्द आहे तो पुन्हाची शब्द या केनचा. कोण बोलविते तिथे कोण केन. म्हणून तुमच्या शरीरातल्या जेवढ्या काही क्रिया होतात त्या आपणच करतो असं नाही, तर कोणीतरी तिसरी शक्ती ते करून घेते. आणि अशी तिसरी शक्ती कोण आहे याची ओळख ज्याने करून दिली आहे त्याचं नाव केन उपनिषद आहे. त्याला केन उपनिषद म्हणतात. आणि ते या ठिकाणी आता सांगितलेलं आहे. या केन उपनिषदाचा शांती पाठ आपण एक या ठिकाणी आता पाहायचा आहे. ओम आप्यायन्तु ममांगानि वाक्प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यात् मा ब्रह्म निराकरो अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि रते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु. अर्थात आपण आरंभी बघितलं की जीवनाचा सौष्ठव आणि सुंदर आणि श्रेष्ठ मार्ग हा परमार्थाच्या प्रयत्नातून आणि प्रार्थनेच्या साहाय्याने चालत असतो. आणि तीच प्रार्थना त्या केनोपनिषदाचं अंतरंग आपल्याला कळण्यापूर्वी ज्या सामुग्रीने आपणास हे प्रभूचं ज्ञान करून घ्यायचं आहे त्या सामुग्रीला पुष्ट व्हावं किंवा त्या सामुग्रीला एक शक्ती मिळावी, सामर्थ्य मिळावं, तीच प्रार्थना या ठिकाणी केली. ओम आप्यायन्तु ममांगानि, माझी जी सर्व शरीराची अंगे आहेत ती परिपुष्ट हो. पण परिपुष्ट हो म्हणजे तुला जाणण्यासाठी, तुला जाणण्यासाठी, नाहीतर उगाच दुसऱ्याला धडक देण्यासाठी कोणाचा तरी विनाश करण्यासाठी नव्हे. ही जी बल आणि शक्ती मागायची आहे ती भगवंताची ओळख करून घेण्यासाठी. अंगाने वाक् प्राण चक्षुः, वाणी प्राण डोळे कान, त्याचप्रमाणे बलमिंद्रियाणीच सर्वांनी आप्यायन्तु, ती परिपुष्ट असायला हो. सर्वं ब्रह्मोपनिषदं मा अहं ब्रह्म निराकुर्यात्, हे जे सर्व करून ब्रह्म आहे या जगाच्या रूपाने ओतप्रोत परमात्माच भरलेला आहे, याचं अनिराकरणं मा असतो. काय सर्वं ब्रह्म उपनिषदं मा अहं ब्रह्म निराकुर्यात्, मी त्या व्यापक परब्रह्माचं निराकरण करू नये, म्हणजे त्याला मी मानत नाही असं होता कामा नाही. अनिराकरण नसतो मा मात्र, आणि त्या परब्रह्माने देखील माझं निराकरण करू नये, मला बाजूला लुटू नये, मी त्याला दूर मानू नये असं होऊ नये, आणि त्यानेही मला दूर सारावं असं होऊ नये. अनिराकरणं असतु अनिराकरणं मे असतु, मीही त्याला मानावं, त्यानेही मला स्वरूपात आमचं करून घ्यावं. तदात्मनि निरते, त्या आत्मस्वरूपामध्ये निरत झाले असताना य उपनिषत्सु धर्मा,
जे या ब्रह्मविद्येत सांगितलेले परमात्म स्वरूपाचे धर्म आहे ते धर्म मयी संत जे भगवत स्वरूपाचे धर्म आहे ते माझ्या ठिकाणी एक प्रकारचे येवो, माझ्या ठिकाणी ते राहो, ते मयी संतू, ते माझ्यामध्ये राहो, असा त्याचा अर्थ आपण पाहिला. आणि त्रिविध तापाची शांती एक प्रकारे येथे होईल. म्हणून ओम केनेशितम पतति प्रेषितम मनः केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं क उ देवो युनन्ति. आता गुरु शिष्याच्या संवादाच्या द्वारा या केन म्हणजे परमात्म शक्तीची ओळख हे उपनिषद आपणास एक प्रकारे करून देते. हे होतंय कुणाकडून, हे होतंय कुणाकडून. जोपर्यंत उपनिषद पाहिलं नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला सगळं कुणाकडून म्हणजे माझ्याकडूनच होत आहे. मीच करतोय, मी पाहतोय, मी ऐकतो, मी हे मला सर्वांना ज्ञात आहे की हे मी एक प्रकारे करतोय. पण या दर्शनात आपल्याला असं घडेल की जो म्हणून मी कुणी हे करतो असं म्हणतो तो मी हे करणारा नसून तिसराच कोणीतरी एक प्रकारचा आहे आणि त्याचं दर्शन या ठिकाणी आता घडणार आहे. म्हणून हे परमात्म तत्व करण्याकरता शिष्य आणि गुरुच्या रूपामध्ये हा संवाद आहे. शिष्याने प्रश्न विचारायचा आणि गुरूंनी त्याचं उत्तर द्यायचं. ही पद्धत का ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवली. संवादाचे विषय जे अव्यवहार्य वस्तू असे ते देखी देखी जैसे आरिसा होतो. एरवी आपले डोळे, आपलं मुख आपण आरशात पाहू शकत नाही, आपण आरशात पाहू शकत नाही, आपल्या डोळ्याने आपण पाहू शकत नाही. पण आरसा समोर केला की मग मात्र आपण आपलं मुख काय, आपलं सर्व शरीर काय, सर्वच पाहू शकतो. अलीकडे आरशाच्या बाबतीत किती प्रगती झाली. समोरचा चेहऱ्याचाच भाग दिसावा असं नाही, पाठीमागचाही भाग दिसावा अशा ही आरशाची व्यवस्था. आणि आपण पाठी मागूनही चांगले दिसलो पाहिजे अशी संत वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. समाजाच्या दृष्टीची किती काळजी माणसं एक प्रकारची घेतात आणि त्या काळजीनुसार आपलं रूप पाहायचं असेल तर आपण आरशात पाहिलं पाहिजे. आणि म्हणून गुरु आणि शिष्य यांचा संवाद म्हणजे परमात्म स्वरूपाच्या दर्शनाचा तो आरसा तयार होतो. आणि त्या दृष्टीने आता गुरुने इथे आपल्या शिष्याने विचारलेला जो प्रश्न आहे बघा. ओम हा शब्द इथे मंगलवाचक शब्द आहे. कोणताही ग्रंथ, कोणताही प्रकरण, कोणताही भाग आरंभाला मंगल झालं पाहिजे आणि त्या मंगलाला ओम शब्द आहे. केन ईशितम पतति प्रेषितम मना. कोणाची स्फूर्ती घेऊन, कोणाची प्रेरणा घेऊन हे मन कोणत्या तरी विषयामध्ये जाऊन पडत आहे. पतति प्रेषितम मना. कुणी याला इथं पाठवलं, कुणामुळे ते इथे आलेलं. माणसं म्हणतात माझं मन गेलं एवढं, मन झालं मनुष्याचं मन. अगोदर एखादी वस्तू दिसते आणि तिथे माणसाचं मन एक प्रकारचं जातं. या दिवसामध्ये जर आंब्याची पाठी दिसली तर जरूर एक प्रकारचं जातं. पण जर संस्कार लक्षात असले, मन हे पंचमहाभूतात्मक आणि जड आहे. ते जड मन येथून तर तिथपर्यंत गेलं कसं. जड वस्तूला चेतनाचा आधार लागतो आणि म्हणून ह्या जड मनाला कुणामुळे अशी सत्ता स्फूर्ती मिळाली की ते तिथे गेलं. आणि नुसतं मनच नाही, केन प्राण. हा प्राण जो रात्रंदिवस आपल्या अंगामध्ये संचार करतोय, जागेपणीही आहे, गाढ झोपल्यानंतरही आहे. हा विशेषतः दिवस आणि रात्रीचा वॉचमन आहे तो. काही कामगार कसे असतात दिवसाच, रात्री नाही. काही रात्री आहे, दिवसा नाही. पण प्राण मात्र दिवसाही आहे, रात्री आहे, जागृतीतही आहे, स्वप्नात आहे, गाढ झोपेमध्ये आहे. मी तुमचं त्या प्राणाचे फार एवढे उपकार आपल्याकडे आहे की झोपेमध्ये तो जागा असल्यामुळेच जवळची माणसं आपल्याला उठवतात. उठवायचं असलं तर उठवतात. जर तो जागा दिसला नाही तर तुम्ही सांगा जवळचे लोक उठवतील का उचलतील? उठवणार नाही, ते उचलतील. पण दुसऱ्यांना उचलू न देण्याचं काम हा प्राण करतो. ते उचलू नका, ते आहे, ते आहे. म्हणून केन प्राण
प्रथम प्रयतीयुक्त त्या प्राणाला चालना कुणी दिली? केन ईशिताम वाचन इमाम वदंती. असं बड जोराने लहान मोठं बरे वाईट सगळे शब्द ही वाणी बोलते. याला प्रेरणा देणारी कोण? या वाणीला प्रेरणाची शक्ती कोण आहे? चक्षुष्टवतृंकौ देवो युनक्ती. आणि या डोळे आणि कानाला कोणता देव बरं त्याच्या विषयामध्ये प्रवृत्त करतो? हा प्रश्न अशा रीतीने इथे विचारलेला आहे. आता गुरुजी त्याचं उत्तर देतात. कोणतं उत्तर आहे ते पहा. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत् वाचोह वाचन सहु प्राणस्य प्राणः चक्षुषस्य चक्षुरतिमुच्य धीराः प्रेत्यास्मान् लोका अमृता भवन्ति. आणि म्हणून हे कोण याला प्रवृत्त करतो? ज्ञानोबरायांनी अगदी या शब्दाचाच अनुवाद 13व्या अध्यायात वाचीची वाचा, मनाचे मन, कानाचा कान वगैरे अशा रीतीने वर्णन केलेलंच आहे. म्हणून श्रोत्रस्य श्रोत्रम, जो परमात्मा मनाचंही म्हणतो आहे. आपल्याला आपलंच मन माहिती आहे, पण या मनाचंही मन अजून दुसरंच आहे. म्हणून वाचोह वाचन, वाचीची वाचा दुसरीच आहे. प्राणाचा आणखी प्राण तिसरा आहे. चक्षुषस्य चक्षु, डोळ्याचा डोळा हे वेगळाच आहे. पण प्रेत्यास्मान, धीर पुरुष जे विवेकी पुरुष आहे हे त्याला जाणूनच अस्मान लोकात अमृता भवन्ति. या मनाचं मन, कानाचा कान, वाचीची वाचा असलेल्या परमेश्वराला ज्यांनी या जीवनामध्ये जाणलं ते लोक याच ठिकाणी अमृता भवन्ति, जीवनमुक्त होऊन एक प्रकारे जीवन जगत असतात. आणि मृत्यूच्या नंतर जन्म मृत्यूरहित कायम स्वरूपाचे अमर होऊन ते राहतात. मात्र केन, या सर्वांचा प्रेरक कोण आहे त्याला त्यांनी जाणण्याची गरज आहे. मग कोण आहे तो? वाचीची वाचा सांगितलं, कानाचा कान हे सांगितलं, पण आहे नेमका कोण? आता त्या बाबतीतली मोठी गंमत या ठिकाणी अशी आलेली आहे की या सर्वांचा प्रेरक ते परब्रह्म आहे, खरी आहे, पण तो नेमका कोण आहे हे मात्र सांगता येत नाही. न तत्र चक्षुर्गच्छति. एरवी डोळा सर्वत्र जातो पण त्याच्याकडे जाऊ शकत नाही आणि त्याला पाहू शकत नाही. न तत्र चक्षुर्गच्छति, न वाक् गच्छति, वाणी जात नाही. न मनो, मन जात नाही. न विद्मो, न विजानीमो, यथा एतद् अनुशिष्यात् अन्यदेव तद् विदितात् अथो अविदिता दधी इति शुश्रुम पूर्वेषां ये नस्तत् व्याचचक्षरे. म्हणून पूर्वाचार्यांच्या मुखातून आम्ही ते ऐकत जे आलेलं आहे, ज्यांनी आम्हाला त्या ब्रह्मस्वरूपाचं तत्व चांगल्या रीतीने एक प्रकारचं समजावून सांगितलं, तेच आम्ही ऐकलेलं आहे, तीच आमची अनुभूती आहे. मात्र प्रत्यक्ष डोळे, कान, वाचा आमची तिथपर्यंत गेलेली नाही. मग संतांच्या मुखातून मोठके गुरुमुखे उदयी जत दिसे, उदयी स्वयंवती असे प्रत्यक्ष भाव लागे तैसे आपण पेया. म्हणून त्या परमात्मा स्वरूपाला दुसऱ्याने सांगितलं, प्रत्यक्ष आपली इंद्रिय तिथे जात नाही, पण जेव्हा गुरुमुखातून आप्तवाक्यातून दुसरा कोणी सांगेल तेव्हाच त्याच्या ज्ञानाची परोक्षतः का होईना ओळख एक प्रकारची होत असते. आणि म्हणून विजयाने यथा एतद् अनुशिष्या, याला दुसरा कोणी जर सांगेल तरच त्याचं ज्ञान होऊ शकेल. म्हणून अन्य देव तद विदिता अथ अविदिता दधी. परमात्मा हा जाणण्या न जाणण्याच्या दोन्हीच्याही पलीकडे आहे. तो जाणण्याचाही विषय नाही आणि न जाणणं त्याचा तर विषय होऊ शकत नाही. म्हणून इति शुश्रुम धीरा पूर्वेषां ये नस्तत् व्याचचक्षरे. ज्यांनी आम्हाला चांगल्या रीतीने हे ज्ञान सांगितलं, त्याची ओळख करून दिली, ते आम्हाला फक्त ओळख झालेली आहे, त्याच्यामुळे कळलं. ते कसं कळलं? आता त्याची ओळख सुंदर रीतीने या ठिकाणी देत आहे. ते म्हणतात आम्ही एवढंच सांगू शकतो, जो वाणी जे बोलते ती कुणामुळे, अशी ते प्रश्न आहे सर्वच इंद्रियाच्या बाबतीत. तर ते याचं उत्तर असं गोड दिलं गेलं
की वाणी जे बोलते ते तत्व नाही. वाणीने ते तत्व बोलताच येणार नाही, पण वाणी ज्याच्यामुळे बोलते ते आहे. ही वाणी ज्याच्या सत्तेने बोलते तेच अशा रीतीने एक प्रकारचा आहे, दुसरा एक प्रकारचा नाही. तो ती जे बोलेल ती सगळं जग भरून बोलली तरी तिला परमात्मा स्वरूप आवाक्यात आणता येणार नाही, ती बोलूही एक प्रकारे शकणार नाही. पण तिला ज्याच्या सत्तेश उलट नास्तिकवादी म्हणा काही लोक तर तो ईश्वर परमात्मा नाही असं सुद्धा म्हणतात. पण हे तत्व नाही हे सांगण्याकरता तिचा जो प्रेरक आहे ते तत्व आहे. त्याच्यात सत्तेने ही सांगते की तो परमात्मा नाही. लोहिया महाराज होऊन गेले आपल्या संप्रदायामध्ये मुनीश्वरवाद्याबद्दल ती मोठ्याने गोष्ट सांगेल. उच्च विद्या विभूषित मुलगा आणि अगदी अशिक्षित ते त्याचे वडील, ते वयस्कर झाले. हा चांगला कुठला मोठ्या हुद्द्यावर गेला, अनेक लोक यायचे आणि घरामध्ये आल्यानंतर हे आपले वडील आहे याची ओळख सुद्धा करून द्यायची लाज वाटावी ठरली. बरं, लोकही त्यांच्या कामापुरतं विचारावं गेले त्यांनी किंवा बोलावं. लोक त्यापेक्षा वाढवा असतातच आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी आपलं सगळं जरी काम हे कोण आहे, हे कोण आहे, हे ते विचार म्हातार बसलेच असायचं आहे असं कधीतरी म्हणा. एखाद्या त्याची उंची अशी केली ते म्हणजे ठीक आहे, घरात घरकाम करणारा गडी आहे, आपले वडील आहे म्हणण्याची आग्रहाची त्यांच्या मुखातला म्हातार मोठं त्याची नव्हतं. बरेच दिवस त्यांनी ते ऐकलं आणि शेवटी त्याला सहन न होऊन तो म्हटला, साहेब हे तरी माझा मुलगा म्हणत असल्यामुळे हे कोणीतरी आहे किंवा मी दुसरा तिसरा कोणी नसून याच्या आईचा नवरा मी आहे, त्याच्या आईचाच नवरा चांगली आहे, पती मी आहे अशी स्पष्ट ओळख त्याने एक प्रकारे करून दिली. म्हणून यद वाचा न बुद्धितम येन वाग धृत्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यद वाचा अनभिदितम, जे वाचेने कधीच बोललं गेलेलं नाही, सांगता आलं नाही, पण वाणी ज्याच्याशिवाय बोलू शकली नाही, तदेव ब्रह्म, तेच ते ब्रह्म आहे. त्वं विद्धि, ते तू जाण. न इदम यद इदम उपासते, जे तू बोलतोस, ज्याची तू उपासना करतो, ज्याचं तू सर्व काही करतो ते नाही, ज्याच्यामुळे करतो ते प्रकारचं आहे. तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. असे श्लोक पुढचे आहेत. यन मनसानं म्हणते, मनाने ज्याचा संकल्प करता येत नाही, पण मन हे संकल्प त्याच्याशिवाय करू शकत नाही. मना संकल्पनिके ज्याही उणे तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. जे आपण उपासना करतो ते नाही, पण उपासना ज्याच्यामुळे होते ते ब्रह्म ते प्रकारचं आहे. यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुषी पश्यन्ति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. यत् चक्षुषा न पश्यति, जे डोळ्याने पाहता येत नाही, पण डोळे ज्याच्याशिवाय पाहू शकत नाही तेच ब्रह्म आहे असं तू समज. ज्याची उपासना आपण करतो, जे आपल्या डोळ्याला दिसतं त्या दृश्य वर्गाची उपासना जरी केली तर ते ब्रह्म मात्र ते नाही. तर थोडक्यात सांगायचं, दृश्य वस्तू ती नाही, तर दृष्टा जो आहे तो एक प्रकारचा आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे. यत् श्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदम यदिदम उपासते. कानाने जे ऐकायचं आहे ते नाही, पण कान जे ऐकतात, ज्याच्या सत्तेने ऐकतात ते आहे. आणि म्हणून आपल्या कानाच्या द्वारा जे जाणलं जातं, ज्या तत्वाची उपासना केली जाते ते ब्रह्म नसून ज्याच्या सत्तेने ते कान ऐकतो ते ब्रह्म अशा रीतीने आहे. असा पहिला खंड या ठिकाणी एक प्रकारे केनोपनिषदाचा झाला. यदि मन्यसे सुवेदेति दब्रमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपं यद अस्त्य देवेश्वतनु मीमांसमेव ते मन्ये विदितम्. आता याच केनोपनिषदामध्ये
हा एक विचाराचा मोठा महत्वाचा भाग आता आलेला आहे. ते म्हणतात यदि मन्यसे सुवेद, तू जर असं म्हणत असतील ना, मग ठीक आहे, आता हे ब्रह्मस्वरूप मला कळालं. इंद्रियांच्या समोरचं नाही तर इंद्रियाचा मागील प्रेरक ते आहे, या रूपाने ते ब्रह्म मला कळालं, ते तत्व मला कळालं. असा जर कदाचित तू अभिमान घेशील तर यदि मन्यसे सुवेद इति इदम अभ्रमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम. ते म्हणतात जर तू असं जाणू लागला की मी चांगल्या रीतीने परब्रह्म स्वरूपाला जाणलंय, तर निश्चयाने मी तुला सांगतो त्या ब्रह्माचं स्वरूप तुला समग्रतया कळालेलं नाही, अभ्रमेवापि, अगदी थोडस कळालेलं आहे, पूर्ण कळालेलं नाही. नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम अभ्रमेवापि यद अस्य त्वं यद अस्य देवेषु अथनु मीमांस्यं मेव ते मन्ये विदितं. तुला अजून ते ब्रह्म यथार्थ जाणायचं जर असेल तर अंशिक स्वरूपाने जाणलेलं त्या ब्रह्माची करून घेण्याकरता तुला देवतामध्ये आणि इतरही ज्ञात्या पुरुषांच्या पर्यंत जावं लागेल. आणि म्हणून ते ब्रह्मस्वरूप तुला निसंदेह पुन्हा चिंतनात आणावं लागेल, त्याचा पुन्हा एक प्रकारचा विचार करावा लागेल. जीवनामध्ये थोडं जरी ज्ञान झालं की आपल्याला पूर्ण ज्ञान झालं त्या वस्तूचं अथवा ज्ञानाच्या बाबतीत आपण मानतो, पण ते ज्ञान यथार्थ ज्ञानाच्या मानाने अत्यंत अल्प, कमी, न्यून. ज्या भगवतपूज्य शंकराचार्यांनी यावर भाष्य लिहिली त्या शंकराचार्यांना त्यांच्या बरोबरची अनुयायी शिष्यमंडळी थोर ज्ञानी श्रेष्ठ मानतच होते आणि ती वस्तुस्थिती होती. तरी पण जेव्हा ते सगळे शिष्य म्हणाले की आचार्य महाराज आपलं ज्ञान फार मोठं आहे, विपुल ज्ञान आपल्याजवळ, खरोखर ते ज्ञान होतं त्यांच्याजवळ. अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद, षोडशे कृतवान भाष्य, द्वात्रिंशे मुनिरभ्यगा, 32व्या वर्षी समाधी. तुमच्या आमच्या जीवनात 32चा आकडा काय झाला, बदलला. किती होते फक्त 3वर 2, 2वर 3. या काळामध्ये किमान वेदाच्या नावाची तरी ओळख व्हावी. 4 वेद अमुक अमुक आहे. आपल्या जीवनामध्ये शेवटच्या 4ची वेळ होते तरी 4 वेदाचा संबंध येऊ शकत नाही, त्या 4चाच एक प्रकारचा विचार राहतो. अशा स्थितीत शंकराचार्यांना जर ज्ञानी म्हटलं तर वावगं काय, पण तू शंकराचार्य त्या सगळ्या अनुयाने घेऊन समुद्राच्या तीरावर गेले आणि त्यांच्या हातात जो दंड होता तो दंड काठी समुद्राच्या पाण्यात बुडवला. त्याने बुडून ती काठी अशी वर काढली आणि वर काढल्यावर त्या काठीच्या शेवटच्या टोकाला जे पाण्याचे थेंब होते, शंकराचार्य म्हटले अरे खरं ज्ञान अजून समुद्रा एवढं आहे आणि त्याच्यापैकी या काठीच्या टोकाला लागलेलं जे थेंब पाणी आहे तेवढंच ज्ञान माझ्याजवळ आहे, अप्रमेय. आणि म्हणून जीवनामध्ये जे जे कळालं त्याचा अजूनही विचार करण्याची गरज असते. मीमांसेमेव, त्याचा पुन्हा निसंशय विचार केला पाहिजे. नाहं मन्ये सुवेद इति नोन वेदेति वेदच, यो नस्तद वेद तद्वेद नोन वेदेची वेदच. या देवाच्या जाणण्याची खूण अशी आहे की परमात्म स्वरूपाला मी यथार्थ रीतीने जाणतोय असा म्हणणारा जाणत नाही आणि मी मात्र त्याला जाणू शकत नाही. नोन वेदेति वेदच, मी त्याला जाणत नाही असा जो मानतो तो असं म्हणतो की त्याला तत्वतः ते कळालेलं आहे. आणि जो उलट त्याचा म्हणतो की मला ते कळालेलं आहे त्याला ते नक्कीच कळालेलं नसतं, अशा रीतीचा भाग असतो. याकरता पुढचा श्लोक स्पष्ट आहे आणि माऊलीची ओवी आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो यस्य अमतं तस्य मतं, मतं यस्य न वेदसः, अविज्ञातं विजानतां, विज्ञातं अविजानतां. त्याकरता या ब्रह्मज्ञानाची गुरुकिल्ली अशी आहे, यस्य अमतं, जो म्हटलं खरोखर नाही मला काही आता कळत नाही, माझी बुद्धी काही जाणू शकत नाही, जो मला काही कळत नाही म्हणतो त्याला तत्वतः ज्ञान झालेलं आहे, ही त्या ज्ञानाची खूण आहे.
आणि जो मला आता बरंचसं काही कळालेलं आहे असं स्वतः मानतो त्याला इतर संबंधित लोक हा अज्ञानी आहे असंच एक प्रकारे समजत असतात. कारण अविज्ञातम विजानता हे परमात्मा तत्व जाणणाऱ्याला न जाणण्यासारखं होतं आणि न जाणणाऱ्यालाच ते एक प्रकारे कळत असतं असा विचार या ठिकाणी आहे. घेऊ शकतो आणि या आत्मज्ञानाच्या योगाने परमेश्वराच्या कृपेने अथवा ज्ञानाने परमेश्वराला जाणण्याची शक्ती त्याला प्राप्त होत असते आणि त्या ज्ञानाच्या द्वारा अमृत स्वरूपाची किंवा अमृत स्वरूप पुरुषोत्तम परमात्मा स्वरूपाची त्याला प्राप्ती होत असते. पण असं ज्ञान जीवनामध्ये मिळवलंच पाहिजे का? गरजच आहे का? नाही हे ज्ञान मिळवलं तर काय? नाही हे ज्ञान मिळवलं तर काय होईल? याकरता प्रसिद्ध श्लोक ऋचा या ठिकाणी आलेली आहे. इह चेद वेदी तथ सत्यमस्ति न चेद्यहा वेदी महती विनष्टि भूतेषु भूतेषु विचित्ति धीरा प्रेत्यास्मान् लोकात् अमृता भवन्ति. इह म्हणजे या मनुष्य देहात इह लोकीचा हा देह देव इच्छिताती असा महाराजांच्या वाङ्मयात तो शब्द आलेला आहे. इह चेद अवेदी अथ सत्य इथे येऊन मनुष्य देहात येऊन असा सर्वात्मक परमात्मा जाणला तरच काही भलं आहे. सत्य नसते मग बरं आहे. आता सत्य नसते न चेद हा वेदीन न चेद यह अवेदीन या मनुष्य देहात कदाचित जर जाणलं गेलं नाही या परमात्मा स्वरूपाला न जाणताच जीवनयात्रा संपवली महती विनष्टी. मग कुंभपाक लागे तयाशी उगले नरकालाच जावं लागेल. महान विनाश आहे. आणि म्हणून धीर पुरुष धीरा विद्वान पुरुष भूतेषु भूतेषु विचित्य प्रत्येक प्राणी मात्राच्या नामरूपामध्ये अस्थि भाती प्रिय रूपाने तोच परमात्मा नटलेला आहे असं विचित्य जाणून आणि त्याचा संग्रह करून त्याचा स्वीकार करून प्रेत्य म्हणजे उपाधीने अज्ञानाने या ठिकाणी मरून प्रेत्य मरून इथे प्रेत्य म्हणजे चौघाच्या खांद्यावर जाऊन म्हणायची गरज. तर या उपाधीतून सुटणं यालाच मृत्यू असे म्हणतात. असा ज्याचा मृत्यू होतो आणि उरलेल्या आयुष्यात जो जीवन जगतो त्यालाच जीवनमुक्त पुरुष असं एक प्रकारे म्हणतात. म्हणून प्रेत्यास्मान लोकात अमृता भवन्ति तेच या भूतलावर अमर होत असतात. असे या केन उपनिषदाचे पुढील मला वाटतं 2 खंड आपण आता आज एक प्रकारे पाहिलेले आहे. आणि पहिल्या या दिवशी आपण सर्व खरं तर तुम्हाला विद्यार्थी मला म्हणावंसं वाटत नाही. तुमच्या सर्वांचा मीच विद्यार्थी अशी एक प्रकारची माझी भूमिका. आपण सर्वजण आस्थेने श्रद्धेने प्रेमाने आवडीने या ठिकाणी आलात आणि श्रवण करून आलात आणि यामुळे या औपनिषदीय अक्षरांना उजळा देण्याचा सुयोग डॉक्टर आणि आपण सर्व सत्संग प्रेमी मंडळींनी प्रकारे आणून दिला. मला वाटतं ही 13 सत्संग किंवा 13 प्रवचन आहे आजच्या या प्रवचनापासून म्हटलं तर उद्यापासून 6 दिवसामध्ये 12 अशा रीतीने होते. आणि एकूण 13 प्रवचनामध्ये 13 सत्संगामध्ये ही 8 उपनिषद बसविण्याचा आपला सर्वांचा प्रयत्न राहणार आहे. उर्वरित बृहदारण्यक आणि छांदोग्य 2 उपनिषद या सत्संगातून आपण तुम्ही आम्ही वाचलो म्हणजे पुढे निघालो तर त्या दोहामध्ये उडी टाकण्याचा प्रयत्न करू. कुंडली कवळ